Hello everyone and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our current topic, that is differential equation, is going on. And under differential equation, we already discussed 3 points relates with differential equation. So point number 1 is concept of differential equation. Okay. And point number 2 is how to find order and degree of a differential equation. And जो लास्ट पॉइंट होता आपला लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केला, that is formation of a differential equation. Okay, so friends, now in this lecture we will see point number next, that is point number 4 in differential equation. So our point number 4 is solution of a differential equation having order 1 and degree 1. Okay, so in this lecture we are going to discuss how to find solution of a differential equation. म्हणजे फंडा एकदम सिंपल आहे. ओके, आवर टास्क इज ॲट एनी कॉस्ट वी हॅव टू फाइंड आउट सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो थिंग्स आर सिंपल बट थिंग्स आर लिटल बिट लुक्स लाईक समथिंग डिफरंट. ओके, आता ॲक्च्युली याच्यामध्ये आपल्याला सिम्पली काय करायचंय, एव्हरी टाइम इफ वी थिंक अबाउट डेरिव्हेटिव्स, ओके, अदरवाइज डेरिव्हेटिव्ह मधले जे काय पॉइंट्स आपण डिस्कस केले होते, in each and every point our task is same. via solution we have to find out differential equation. म्हणजे ऍक्च्युली फंडा काय होता आपला डेरिव्हेटिव्ह मध्ये, एव्हरी टाइम दिस इज गिवन टू यू. ओके, डेरिव्हेटिव्ह मध्ये फंक्शन इज गिवन टू यू अँड व्हाया फंक्शन आपण डिफरन्शियल इक्वेशन्स फॉर्म केले है ना. एव्हरीवन नोज अबाउट दिस है ना. सो दिस इज डिफरन्शियल इक्वेशन. कशा थ्रू फॉर्म केले आपण, y is equal to x square. means via function आपण differential equation पर्यंत पोहोचलो होतो in derivatives. Clear friends? So now our task is exactly reverse, because in this point given काय असणार आहे, differential equation is given to you, because our question is solution of a differential equation. काय solution, actually काय फंडा काय, we have to find out solution of a differential equation. Means differential equation is given to you and via differential equation our task is find its solution. Okay, म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये जे केलंय ना आपण, एक्झॅक्टली रिव्हर्स वे ना या पॉइंट मध्ये करायचे. क्लिअर फ्रेंड्स? सो फंडा लुक्स लाईक व्हेरी व्हेरी सिंपल, बिकॉज डिफरन्शियल इक्वेशन गिवन आहे. काय गिवन असणार आहे, डिफरन्शियल इक्वेशन गिवन असणार आहे आणि डिफरन्शियल इक्वेशन थ्रू आपल्याला सोल्युशन पर्यंत पोहोचायचे. याला म्हणतो आपण सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. क्लिअर आहे? आता सोल्युशन पर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवेज रिमेंबर, सोल्युशन मध्ये हा डिफरन्शियल ॲब्सेंट असणार आहे. ऑब्विसली सोल्युशन मध्ये डिफरन्शियल ॲब्सेंट आहे, मीन्स व्हॉट, वी डोंट रिक्वायर डिफरन्शियल ऑपरेटर. ओके, means at any cost we have to remove differential operator in differential equation, then and then only we get solution of that respective differential equation. ओके, म्हणजे ऍक्च्युली फंडा किती सिंपल आहे पहा. डिफरन्शियल इक्वेशन आहे, याच्यामधला जर मी डी बाय डी एक्स रिमूव्ह केला, देन ऑटोमॅटिकली वी गेट सोल्युशन ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे सिम्पली आपल्याला काय करायचंय, डेरिव्हेटिव्हच्या ऑपरेटरला डिलीट करायचंय. कशामधून, डिफरन्शियल इक्वेशन मधून. ओके, आणि डेरिव्हेटिव्हच्या ऑपरेटरला डिलीट करण्याचं वर्क एव्हरीवन नोज अबाउट इट है ना. डेरिव्हेटिव्ह ऑपरेटरला डिलीट करण्यासाठी वी ऑलवेज प्रेफर इंटिग्रल ऑपरेटर. ओके, बिकॉज इंटिग्रेशन इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे डिफरन्शियल ऑपरेटरला डिलीट करण्यासाठी इंटिग्रेशनची हेल्प घेणार आणि व्हाया हेल्प ऑफ इंटिग्रेशन वी कॅन इझिली रिमूव्ह डिफरन्शियल्स फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन. आणि रिमूव्ह केले की ऑटोमॅटिकली आपल्याला काय मिळणार आहे, सोल्युशन ऑफ दॅट पर्टिक्युलर डिफरन्शियल इक्वेशन. क्लिअर एव्हरीवन? सो नाव इन दीज पॉइंट्स, इन दीज अपकमिंग पॉइंट्स, आपल्याला जे डिफरन्शियल इक्वेशन्स दिसतील त्याची ऑर्डर ही 1 असेल आणि डिग्री ही 1 असेल. म्हणजे ऍक्च्युली फंडा आपला खूप सिंपल आहे. ऍक्च्युली काय करायचंय, सिंपल डिफरन्शियल इक्वेशन्स प्रेझेंट असणार आहेत आणि सिंपल डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन्स फाइंड आउट करायचे विथ द हेल्प ऑफ इंटिग्रेशन. ओके फ्रेंड्स,
क्लियर है, ठीक है. सो नाउ डायरेक्टली वी विल सी examples depends on point number 1. Okay, so if we think about example number 1, okay, so once again title is very important. Simple examples, वो फील होना चाहिए, ठीक है ना. Simple examples. Clear, friends? So example number 1 is find solution of DE, और सिंपली क्वेश्चन काय असतो, सॉल्व. क्वेश्चन एक तर काय असणार आहे, सॉल्व, अदरवाइज फाइंड सोल्यूशन ऑफ DE. क्लियर. सपोज आवर एक्झाम्पल लुक्स लाईक y dx plus x dy is equal to 0. Okay, so this is the differential equation and आपला task काय, we have to find out solution of differential equation. Then step number 1 is obviously given DE, है ना. So given DE is y dx plus x dy is equal to 0. Okay, so under solution of differential equation our point number 1 is variable separable form. ठीक है. आता ऍक्च्युअली फंडा काय माहितीये का, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. हे जे नाव आहे ना, याच्या नावातच सगळं काय आहे पा, है ना. लोग कहते हैं ना कि नाम में क्या रखा है, ठीक है, बट एव्हरी टाइम इन मैथमेटिक्स आपल्याला ते फील झालंय पा, नाम में ही सब कुछ रखा है. क्लियर फ्रेंड्स. इवन मॅट्रिक्स मध्येही आपण डिस्कस केलं होतं, मोस्ट नंबर ऑफ डेफिनेशन्स इन मॅट्रायसेस आर कम्प्लिटली डिपेंड्स ऑन नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅट्रिक्स. म्हणजे नावावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. ओके, सो दॅट्स वाय नेम प्लेज बिग रोल. सो याच्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट प्रेझेंट आहे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. क्लिअर. तर ऍक्च्युली नावातच सगळे आहे, व्हेरिएबल सेपरेशन. नावात काय प्रेझेंट आहे, व्हेरिएबल सेपरेशन. क्लिअर. आता याच्यामध्ये व्हेरिएबल्स किती आहेत, एव्हरी टाइम वी हॅव 2 व्हेरिएबल्स इन एनी डिफरन्शियल इक्वेशन. तर याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स ऑलवेज प्रेझेंट असतात. कुठले असतात, एक्स अँड वाय. ओके, मीन्स वी ऑलवेज हॅव 2 व्हेरिएबल्स. आता फर्स्ट पॉइंट मध्ये काय करायचंय आपल्याला, व्हेरिएबलचं सेपरेशन करायचं. क्लिअर आहे. व्हेरिएबलचं सेपरेशन मीन्स एक्सच्या टर्मचं कलेक्शन, वायच्या टर्मचं कलेक्शन. दॅट इज आवर टास्क. आणि हे टास्क कधी कंप्लीट होईल याच्या बिहाइंड एक छोटासा तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअली वी कॅन से दॅट हिंट प्रोव्हाइड करतो मी. व्हेन व्हेरिएबल सेपरेशन इज इझिली पॉसिबल. लक्षात घ्या बरं का. इफ वी थिंक अबाउट डिफरन्शियल इक्वेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन कडे पाहिल्यानंतर जर तुम्हाला फील येत असेल, ओके नाउ दिस डिफरन्शियल इक्वेशन लुक्स लाईक व्हेरी व्हेरी सिंपल, तर सिंपल दिसलं दॅट टाइम वी शुड फॉलो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ओके, कारण सिंपल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सेपरेशन इझिली पॉसिबल असतं. क्लिअर फ्रेंड्स. तर सिंपल डिफरन्शियल इक्वेशन मीन्स व्हेरिएबल सेपरेशन इज पॉसिबल. क्लिअर फ्रेंड्स. ओके, आता कसं होतंय ते चेकआउट करू आपण. ठीक आहे. So if we think about this differential equation, so in this differential equation, differential looks like very simple, है ना, छोट्या छोट्या टर्म्स आहेत. आता याचं व्हेरिएबल सेपरेशन करण्यासाठी ऑलवेज रिमेंबर, एक टर्म या साईडला ठेवायची आणि दुसरी टर्म दुसऱ्या साईडला शिफ्ट करायची. ऑलवेज रिमेंबर, ज्यावेळेस तुम्हाला सिंपल डिफरन्शियल इक्वेशन दिसेल त्यावेळेस काय करायचं आपल्याला, एक टर्म LHS ला ठेवायची, अदर टर्म RHS ला शिफ्ट करायची. क्लिअर आहे. सो आता शिफ्ट करतो मी. देअरफॉर y dx इज इक्वल टू, ही प्लस टर्म आहे, या साईडला शिफ्ट केल्यावर काय होईल, मायनस. ओके, मायनस x dy. क्लिअर फ्रेंड्स. सो नाव इफ वी थिंक अबाउट LHS अँड RHS, बोथ साइड्स मध्ये मल्टिफिकेशन प्रेझेंट आहे. अँड ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, मल्टिफिकेशन प्रेझेंट असेल तर आपण कुठल्याही टर्मला कुठल्याही साईडला इझिली स्विच करू शकतो. ठीक आहे. आता व्हेरिएबल सेपरेशन थोडंसं इझी वाटायला लागलंय. पण आपल्याला काय हवंय,
वायच्या टर्मचं कलेक्शन, एक्सच्या टर्मचं कलेक्शन. ओके, आता ऍक्च्युली ही जी एक्सची टर्म आहे इंटू मध्ये है ना, ऑटोमॅटिकली कशामध्ये शिफ्ट होईल, डीएक्सच्या डिव्हायडेशन मध्ये. डन एव्हरीवन. मीन्स वाया दिस प्रोसेस आपल्याला सिम्पली काय मिळाली LHS, dx अपॉन x. ओके, आणि हा जो y आहे हा dx बरोबर नकोय आपल्याला. ऑलवेज रिमेंबर, dx बरोबर x चं पॅकेज असेल, dy बरोबर y चं पॅकेज असेल. ठीक आहे. सो y मल्टिफिकेशन मध्ये हा काय करेल, dy ला डिवाइड करेल. सो वी सिम्पली गेट मायनस ॲज इट इज dy अपॉन y. ओके, म्हणजे सिम्पली काय करायचंय तुम्हाला, when variable separation is easily possible means what, when our differential equation looks like simple. जर simple दिसलं 101% variable separation is applicable. ओके, आता सिंपल होतं आणि मी सिम्पली काय केलंय, dx बरोबर x च्या टर्म्स आणलेत आणि dy बरोबर y च्या टर्म्स घेऊन आलो. ठीक आहे. सो नाव मला d नकोय, डी मीन्स व्हॉट, डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर. डी नको असेल तर आपण काय अप्लाय करतो, इंटिग्रेशन. ओके, सो सिम्पली नाव वी कॅन इंटिग्रेट. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ LHS is equal to integration of RHS. Very simple. Okay, therefore integration of 1 upon x, our famous formula log x है ना, is equal to minus integration of 1 upon y, exactly same log y. आणि एक लक्षात ठेवायचं आपण, तुमचं ज्या मोमेंटला सोल्युशन लोगॅरिथम मध्ये असेल, ओके, हे पण लॉग मध्ये है ना, हा पण लॉग मध्ये, म्हणजे सगळेच्या सगळे लॉग मध्ये असतील, त्या मोमेंटला तुमचा जो इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे ना, आपण सी लिहितो पहा, तर त्या इंटिग्रेटिंग कॉन्स्टंटला लॉग सी लिहायचे. ओके, काय लिहायचे, बिकॉज ऑल टर्म्स लोगॅरिथम मध्ये. जर तुम्ही इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट लोगॅरिथम मध्ये लिहिला, देन 100% कॅल्क्युलेशन्स आर पॉसिबल, बिकॉज एव्हरीथिंग लुक्स लाईक लॉग आणि लोगॅरिथमचे फॉर्म्युलीज ऍप्लिकेबल असतील. अँड ऑलवेज रिमेंबर, इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट हा इनडेफिनाइट असतो, त्याची व्हॅल्यू आपल्याला अननोन असते. दॅट्स वाय तो सी लिहिला काय किंवा सम अदर कॉन्स्टंट लिहिला काय, त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. सो दॅट्स वाय एक्झाम्पलची नीड बघून मी इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट काय लिहिलाय, लॉग सी. ओके, सो देअरफॉर लॉग एक्स इज इक्वल टू, है ना, हा आपला फॉर्म्युला आहे पहा, यासारखा दिसतो रे, लॉग एक्स मायनस लॉग वाय, है ना. लॉग एक्स मायनस लॉग वाय, मायनस प्रेझेंट असेल तर काय होतं रे, सिम्पली डिव्हायडेशन. ओके, क्लिअर एव्हरीवन. आणि हे जे लोगॅरिथम्स आहेत ना, हे कॅन्सल होतील आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला काय मिळेल, एक्स इज इक्वल टू सी अपॉन वाय. अपॉन वाय डिव्हायडेशन मध्ये या साईडला शिफ्ट केल्यावर कशामध्ये येईल तो, मल्टिप्लिकेशन मध्ये. सो एक्स इंटू वाय इज इक्वल टू सी. मीन्स वाया variable separable form we can easily find out solution of differential equation. Okay, so I think without any doubt, है ना, एकदम सिंपल प्रोसेस आहे. सिंपल प्रोसेसला फॉलो करायचे आणि या प्रोसेस साठी ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, 3 मार्क्स 101% प्रेझेंट असतात. क्लिअर आहे. डन एव्हरीवन. सो नाव वी विल सी वन मोर एक्झाम्पल. सो लेट्स सी example number next. Okay, so mostly क्वेश्चन असा असतो आपला, ठीक आहे, सॉल्व सपोज 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय minus 1 plus y square dx is equal to 0, है ना. Step number 1 is as expected, given differential equation is 1 plus x square dy minus 1 plus y square
dx इज इक्वल टू 0. ओके फ्रेंड्स, आता ऍक्च्युली छोट्या छोट्या टर्म्स आहेत, आपल्याला ते फील होतं बा, पाहिल्यानंतर लगेच क्लिक होईल तुम्हाला, अरे ओके सिंपल सिंपल टर्म्स दिसतायत आपल्याला, मीन्स व्हेरिएबल सेपरेशन मे बी पॉसिबल. ओके, मी म्हणत नाही तुम्हाला एव्हरी टाइम पॉसिबल असेल, बट वी शुड ट्राय. कधी ट्राय करायचं की ज्यावेळेस ते सिंपल दिसेल दॅट टाइम वी शुड फोकस ऑन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. डेफिनेटली व्हेरिएबल सेपरेशन्स होऊ शकेल. क्लियर आहे? सो चेक आउट. देअरफॉर 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy. ओके, सो आवर प्रोसेस इज सेम, नथिंग इज चेंज. एक टर्म या साइडला, एक टर्म अदर साइडला. सो दिस वन इज इक्वल टू निगेटिव्ह टर्म आहे, या साइडला शिफ्ट केल्यानंतर काय होईल? पॉझिटिव्ह. ऑब्विसली 1 प्लस वाय स्क्वेअर dx. क्लिअर फ्रेंड्स? आता ऑलवेज लक्षात ठेवायचे, dx बरोबर x ची टर्म हवी. ओके का? dx बरोबर x ची टर्म हवी आणि dy बरोबर y ची टर्म हवी. क्लिअर आहे? आता dx बरोबर x ची टर्म हवी मला. x ची टर्म कुठे? dy बरोबर आहे. dy बरोबर नकोय ती आपल्याला, कोणाबरोबर हवी आहे? dx बरोबर. सो ही टर्म मल्टिफिकेशन मध्ये सिंपली कशामध्ये शिफ्ट होईल? डिव्हायडेशन मध्ये. आणि dx बरोबर मला y ची टर्म नकोय, तर ही टर्म मल्टिफिकेशन मध्ये dy ला काय करेल? डिवाइड करेल. ओके, मीन्स सिंपली वी गेट dy अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू dx अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. व्हेरी व्हेरी सिंपल है ना? देन व्हेरिएबल सेपरेशन झाल्यानंतर 100% this one and this one looks like our integral formula. So that is the only reason we have to integrate now. Clear? So now integration of LHS is equal to integration of RHS. Very very simple. Okay, therefore this one is our standard formula. Only variable is different. तर व्हेरिएबल डिफरंट असेल तर तुम्ही तो एक्सचा फॉर्म्युला जो लक्षात ठेवला असेल त्या फॉर्म्युल्याच्या वेनं थिंकिंग करायची. ठीक आहे? सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर सारखं दिसते आणि याचं सोल्युशन काय असते रे? टॅन इनवर्स एक्स. मीन्स हिअर वी गेट टॅन इनवर्स वाय अँड दिस वन इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स विथ इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. लोगॅरिथम मध्ये सोल्युशन नाही, दॅट्स वाय मी सोल्युशन मध्ये सिंपली सी ऍड केलाय. बिकॉज लॉग सी लिहिला तर तो युजलेस असेल, पण लास्ट एक्झाम्पल मध्ये लॉग सी यूज केल्यानंतर त्याने आपल्याला एक्झाम्पलच्या अट्रॅक्टिव्ह सोल्युशन साठी हेल्प केली होती. सो दॅट इज द रिझन की लास्ट एक्झाम्पल मध्ये मी काय ऍड केला होता? लॉग सी. ओके फ्रेंड्स, म्हणजे एक्झाम्पल्स असे सिंपल असणार आहेत, एकदम सिंपल असणार आहेत. क्लिअर आहे? आणि हे एक्झाम्पल्स तुम्हाला 3 मार्क्स 100% प्रोव्हाइड करतील. बिकॉज एक्झाम्पल्स लुक्स लाईक इझी, प्रोसेस टू फाइंड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन लुक्स लाईक इझी, means everything looks like easy, so we can easily wind up this point. Clear friends? So now we will see last example relates with variable separable form. Okay, and applicable कधी? When our differential equation looks like simple. Always remember, when म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला वाटलं ना की हे डिफरन्शियल इक्वेशन सिंपल आहे, देन डेफिनेटली गो विथ व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आणि सोल्युशन तुम्हाला 100% मिळेल. क्लिअर फ्रेंड्स? सो नाव वी विल सी वन मोर एक्झाम्पल. dy अपॉन dx इज इक्वल टू e raised to 3x minus y plus x square into e raised to minus y. Okay. So given differential equation is dy upon dx is equal to e raised to 3x minus y plus x square into e raised to minus y. Okay friends, so आपले लास्ट 2 एक्झाम्पल्स आणि हे करंट एक्झाम्पल तर कंपॅरिझन केले ना, डेफिनेटली लास्ट एक्झाम्पल लुक्स लाईक समथिंग डिफरंट है ना, थोडंसं वेगळं वाटतंय बा, बट लेट इट बी.
लुक्स लाईक सिम्पल, लुक्स लाईक इंटरेस्टिंग. सो इंटरेस्टिंग दिसतंय ना, तर त्याला त्या इंटरेस्टिंग वेनं चेकआउट करा. क्लिअर आहे? आता आपल्याला चेकआउट काय करायचंय, याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेशन पॉसिबल आहे का? काय पॉसिबल आहे का? व्हेरिएबल सेपरेशन पॉसिबल आहे का? तर ऍक्च्युली इफ वी थिंक अबाउट दिस डिफरन्शियल इक्वेशन, तर ऍक्च्युली फंडा काय आहे, dy बरोबर आपल्याला काय नकोय रे, dx नकोय है ना. एकदम सिंपल फंडा आहे. सो हा जो dx आहे, हा dx अगोदर मी या साईडला स्विच करतो. डन एव्हरीवन? क्लिअर आहे? सो देअरफॉर dy इज इक्वल टू e raised to 3x minus y plus x square into e raised to minus y into dx. ओके एव्हरीवन? सो टास्क नंबर 1 कंप्लीटेड. मला dy बरोबर dx नकोय है ना. फंडा इज व्हेरी सिंपल, कारण मला y च्या टर्म बरोबर ऑल y च्या टर्म्स हव्यात आणि x च्या टर्म बरोबर ऑल x च्या टर्म्स हव्यात. क्लिअर आहे? आता dy बरोबरचा जो dx होता, मी आता या मोमेंटला त्याच्यापासून लांब केलाय है ना. नाव इफ वी थिंक अबाउट दिस ब्रॅकेट, तर ऍक्च्युली या ब्रॅकेट मध्ये काय प्रेझेंट आहे, एक्स अँड वाय च्या टर्मचं मिक्सचर प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? इट इज द मिक्सचर ऑफ एक्स अँड वाय च्या टर्म्स. आता ऍक्च्युली मला dx बरोबर x ची टर्म हवी, म्हणजे या पॅकेज मध्ये मला y ची टर्म नकोय. ओके, आता नकोय म्हटल्यानंतर इफ वी थिंक अबाउट बोथ द टर्म्स, इन बोथ द टर्म्स y बाहेर पडतोय रे. ओके, y ची टर्म बाहेर पडते पहा, बिकॉज इन बोथ द पॅकेजेस e raised to minus y प्रेझेंट आहे पहा. काय प्रेझेंट आहे? e raised to minus y. तर e raised to minus y ला जर मी कॉमन घेतला, तर ऑटोमॅटिकली dx च्या टर्म बरोबरचा y चा इफेक्ट रिमूव्ह होऊ शकतो. क्लिअर आहे? सो लेट्स चेक आउट. dy इज इक्वल टू e raised to minus y कॉमन, e raised to 3x फर्स्ट टर्म, सेकंड टर्म इज ओनली x स्क्वेअर dx. सो dx बरोबर मला e raised to minus y नकोय है ना, ऑब्विसली, कारण ही y ची टर्म आहे. ही कशामध्ये शिफ्ट होईल? डिवायडेशन मध्ये. सो वी सिंपली गेट dy अपॉन e raised to y, सॉरी e raised to minus y इज इक्वल टू e raised to 3x प्लस x स्क्वेअर dx. ओके फ्रेंड्स, आता e raised to हे जी पॅकेज आहे ना, आपण ऑलवेज न्यूमरेटरला पाहतो है ना फॉर्म्युलीज मध्ये. सो दॅट्स वाय ही निगेटिव्ह पॉवरची टर्म वरती शिफ्ट केल्यावर काय होईल? सिम्पली पॉझिटिव्ह. सो e raised to y into dy इज इक्वल टू e raised to 3x प्लस x स्क्वेअर into dx. व्हेरी सिंपल. ओके, म्हणजे एकदम सिंपल वे ना मी व्हेरिएबलचं सेपरेशन केलंय. ओके, सो ऍक्च्युली हे जे टास्क आहे ना व्हेरिएबल सेपरेशन, हे टास्क लगेच क्विक मोमेंटला आपल्याला क्लिक होत नाही. बट आय थिंक तुम्हाला एक लक्षात ठेवायचे, dx च्या टर्म बरोबर मला x ची टर्म हवे, बिकॉज इंटिग्रेशन मध्ये सेम व्हेरिएबल्स असायला पाहिजेत है ना. म्हणजे एक्सच पॅकेज असायला पाहिजे, अदरवाइज वायचं पॅकेज असायला पाहिजे. देन अँड देन ओनली इंटिग्रेशन इज पॉसिबल, अदरवाइज नॉट. म्हणजे इंटिग्रेशन काय म्हणतंय, जर तुम्हाला डिफरन्शियलला रिमूव्ह करायचं असेल देन वी शुड अप्लाय इंटिग्रेशन. पण इंटिग्रेशन अप्लाय करताना एक्सच्या टर्मचं तरी पॅकेज हवंय, अदरवाइज कुठल्या तरी अदर टर्म व्हेरिएबल मध्ये पॅकेज हवंय आपल्याला. म्हणजे एक्स मध्ये तर पॅकेज हवंय, एक्स मध्ये पॅकेज असेल तर फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे, वाय मध्ये पॅकेज असेल तर फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. पण वाय बरोबर एक्स असेल देन फॉर्म्युला इज नॉट ऍप्लिकेबल. ओके, सो दॅट्स वाय आपण व्हेरिएबलचं सेपरेशन करतोय. ठीक आहे, तर एकदम सिंपल वे ना आपण व्हेरिएबलचं सेपरेशन केलंय आणि एव्हरीथिंग ओके जे काय प्रेझेंट आहे सगळ्यांचं इंटिग्रेशन नोन आहे आपल्याला. ठीक आहे, सो नाव इंटिग्रेट. ओके, इंटिग्रेशन ऑफ e raised to y dy is equal to integration of e raised to 3x plus x square dx. Very simple. Integration of e raised to y looks like integration of e raised to x. So integration of e raised to x is e raised to x. This one is equal to addition present means we have to find out separate integrations. Okay,
integration of e raised to 3x looks like e raised to x, and integration of e raised to x is e raised to x divided by coefficient of x. हा कोएफिशियंट ऑफ x ऑलवेज लक्षात ठेवायचा. आपण ज्या मोमेंटला तुम्ही सर्कल करून एखाद्या पॅकेजला x अज्युम कराल त्या रिस्पेक्टिव्ह मोमेंटला तुम्हाला डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ x हा कंपल्सरी लिहायचा आहे. ठीक आहे. प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर है ना, डोक्याला नंबर आहे म्हटलं की डोकं एक न वाढवायचं है ना, एक्स क्यूब अपॉन 3 विथ इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. सो दिस इज द सोल्यूशन of our current differential equation. Okay, means with the help of integration we can easily handle how to find solution of a differential equation. Okay, so I think at the start of this topic मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं होतं पहा, concept of differential equation is completely depends on concept of derivative as well as concept of integration. Means it is the mixture of derivative and integration. म्हणजे ऍक्च्युअली आपल्या फर्स्ट हाफ मध्ये है ना, फॉर्मेशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण यूज केली होती कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह है ना, बट हिअर आफ्टर आपल्याला यूज करायचे कन्सेप्ट ऑफ इंटिग्रेशन. क्लिअर आहे फ्रेंड्स? ओके, म्हणजे ऍक्च्युअली कुठल्याही पॉइंट मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करावा लागू शकतो आणि कुठल्याही पॉइंट मध्ये तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करावं लागू शकतं. क्लिअर फ्रेंड्स? सो होप्स व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म कधी ऍप्लिकेबल आहे याची तुम्हाला बेटर आयडिया आली असेल. कधी ऍप्लिकेबल आहे? वेन आवर डिफरन्शियल इक्वेशन लुक्स लाईक व्हेरी व्हेरी सिम्पल. म्हणजे तुम्हाला ते पाहिल्यानंतर वाटायला पाहिजे की सिम्पल आहे है ना, then and then only variable separable form is applicable. Done. So we have to simply apply variable separable form and we can solve the integrals very easily. So we get solution of differential equation very easily. Clear friends? So hopes समजलं असेल, better idea आली असेल. So if we like this video then definitely like, share and subscribe to my channel. Thank you very much.